श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आरती स्वामी समर्थांची. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवणी माथा. छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी. जगत उद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी. म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी. जय देव जय देव. त्रैगुण्य परब्रह्म तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर. शेषाधिक शिनले न लगे त्या पार. जेथे जडमुट कसा करू मी विस्तार. जय देव जय देव. देवादी देवा तू स्वामी राया. निर्जर मुनी जन द्याती भावे तो पाया. तुझसी अर्पण केली आपली ही काया. शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव जय देव. अघटित लीला ऋणी जडमुट उद्धारिले. कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठा मजये अनुभवले. तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे. जय देव जय देव. आरती श्री स्वामी समर्थांची. जय देव जय देव. दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. तुमचे दर्शन होता जाती ही पापे. स्पर्शन मात्रे विल्या जाती बहुदुरिते. चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते. वैकुंठीचे सुख नाही या पडते. जय देव जय देव. सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा. कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काळा. तुझे दास करीती सेवा सोवाळा. जय देव जय देव. मानव रूपी काया दिससी आम्हास. अक्कलकोटी केला यतिवे सेवास. पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास. अज्ञानी दासास अज्ञानी भक्तास विपरीत हा भास. जय देव जय देव. निर्गुण निर्विकार विश्वव्यापक. स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक. अनंत रूपे धरीसी करणे माईक. तुझे गुणवर्णिता थकले विधिलेख. जय देव जय देव. घडता अनेक जन्म सकृत हे गाठी. त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी. शरणागता दासावरी करी कृपा दृष्टी. जय देव जय देव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कर्पूर आरती. कापुराची वात ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सहजीच जाळीला. दया क्षमा शांती उजळील्या ज्योती. स्वयंप्रकाश रूप देखील मूर्ती. मी तू पण काजळ काजळी केली निजानंदी. तनु पायी ओवाळली आनंदाने भावे. कर्पूरारती केली पंचतत्व भाव तनु पायी अर्पिली. अध्याय तृतीय अध्याय. चतुर्थो अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले यती. रूपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पांचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व. नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी. अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी. ते धरिती मानवरूप. चोळाप्पा केवळ निर्धन. परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण. सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती. नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती. परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पांची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चिंता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती. विचित्र लीला दाखविती. गर्वासी जनांची भक्ती. दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे. कोणी मागती संताने.
व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगे भोगी. साधू लक्षण याची अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेई. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठोनिया चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाना मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगती तात्काळ पालटी कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडेल होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अंधोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. दे पातले करून छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्याची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेले निश्चिती. त्यांच्या अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. पंचमो अध्याय हा. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परा भक्ता खरा सदै तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत.
भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लादले उत्तम, नृपतीही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांची अंतरी, विचारायचा पातला, अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपल्या नगरासी, मग कोणे एके दिवशी, सभे माझी बैसले, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, त्यांचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल, कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, रूपा लगी परियेसा, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या, ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित झाली, संजीवनी विद्या साधयाकरिता, शुक्राजवळी कच जाता, देवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करुणी, नृपतीसह सकळ जने, त्या परी तात्यांसी सन्माने, गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया, बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते, तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तात्या ते, अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राज्यघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळापाधिक, सेवे करी निस्सीम, ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण, अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, असा मनी विचार करुनी, कार्य आरंभिले तात्यांनी, दृष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करिता ती, करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिधली भोवसाल दाने, याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी, ऐशी याने काही न झाले, केले ती तुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी, मग लढविली एक जुक्ती, एकांती गाठुनी चोळापाप्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी, होऊनी याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळापाते सांगितले, द्रवेन सर्व वशा, चोळापासी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल, मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले, चोळाप्याने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, ह्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे, पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदाससे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमा अध्याय गौडहा, श्रीरस्तु शुभम भवतु, षष्ठाध्यायः, श्री गणेशाय नमः, धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत,
स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वन्नू चरित्रागाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती त्यांच्यावर प्रसादे करुणी मुंडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरिता श्रवणे श्रोता यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिते मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मध्यवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भावनसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकोनी या वाणी चोळापा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केले कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटायोगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदगती म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेन आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रसन्न आरंभित पुढती सर्व त्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतयांचे नाव नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला स्वामी करणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणिवसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त शुभं भवतु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरते मे पापम दीपज्योती नमस्तुते गणेश विष्णु सूर्य दुर्गांख्य देव पश्चकम वंदे विशुद्ध मानसा जनसायुज्यदायकम। ओम हरि ओम। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास वदन कंथा टोपी च माला दंड कमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां। ध्यायेत स्वामी समर्थ हरिहर वर त्रिंबक दिव्यलिंगम ध्यायेत आदित्य तेज हिरण्यमय वपु प्रज्वलम अग्निरूपम ध्यायेत आजान भाऊ परम पुरुष योगिर्विद्यानगम्यम ध्यायेत शांत प्रशांतम अभयवरदम सद्गुरु श्री स्वामी समर्थम। श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरण कामी। अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती काय उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डोकमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेती आती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत स्मरण गामी। अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयार उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डोकमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेती हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदा अर्पण मस्तु। श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी। अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डोकमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचितीन सोडती त्या जया स्वामी घेती हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी। अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डोकमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविरे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेती हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी। अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डोकमगू स्वामी देतील साथ।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती त्या जया स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती त्याला अवघाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळी तू स्वामी कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीनं सोडती त्या जया स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. तिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीतीताय उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळत्या खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती त्या स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती त्या जया स्वामी घेते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून का स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती तयाला अवघाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेस कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती त्या जया स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती त्याला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती त्या जया स्वामी घेते हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तू. श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तुझे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसे कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील.
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठविरे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेत्यात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदार्पण नमस्तु. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.